नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही गणपतीपुण्याचा प्लॅन केलेला आहे. त्यासाठी मी इथे रेडी होत आहे. त्यासाठी मी धपाटे घेतलेले, चपाती, शेंगदाण्याची मेथीचे पराठे, त्यानंतर तेल, साबण. त्यानंतर आम्ही पोचलेलं आहे वाशीला. वाशी ब्रिजखाली या सगळ्या लग्नाचे उभे असतात. कोणाला सातारा, अक्कलकोट, कराड या साईडला जर जायचं असतं तर लक्झरी उभे असतात वाशी ब्रिजच्या खाली. अशा पद्धतीने आम्ही वाशीला पोचलेलो आहे, दोघंजण रेडी होऊन. त्यानंतर आमची साई ट्रॅव्हल्स लक्झरी बस आलेली आहे. स्लीपर कोच आहे. रात्रीचा प्रवास होता त्यामुळे आम्ही स्लीपरच बुक केलेली होती. अशा पद्धतीने आतमध्ये अशी बस होती, आमची सीट होती आणि बस खाली होती, एवढी काही भरलेली नव्हती. त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर मी व्हिडिओ शूट केलेला आहे. 4:30 ब्लॉग होते. त्यानंतर सकाळी 7 वाजता हे रत्नागिरीला आम्ही पोचलेलो आहे. उठल्यानंतर व्हिडिओ शूट केलेला आहे. रत्नागिरीमधला व्हिडिओ. नंतर आम्ही उतरलो आहे गणपतीपुळे स्थान. तर आम्ही ॲटोमध्ये बसून भक्ती निवासकडे चाललो होतो. आमचे 80 रुपये घेतलेले आहे तिथून बस स्थानकात. अशा पद्धतीने आम्ही रिक्षाने जात आहे. तिथून 20 मिनटं लागली. भक्त निवासला पोचलो आहे. हा भक्त निवासचा बाहेरचा व्ह्यू होता. हे बिल्डिंग आहे पूर्ण. तर खूप एकदम क्लीन आणि स्वच्छ आहे. राहायला पण एकदम मस्त आहे. इथे वेटिंगला नंबर होते, ते पण 10 नंतरच आपल्याला हातामध्ये चावी देते, तोपर्यंत वेट करायचं. तर आम्हाला 350मध्ये ही रूम भेटलेली होती. 320 नंबर आहे. रूम पण एकदम दोघांना पुरेल एवढी होती. मस्त होती, क्लीन होती, एक नंबर होती. तर दोघांसाठी खूप मस्त अशी पुरेशी होती. AC होती, पण आम्ही AC घेतलं नव्हतं, थंडीचे दिवस होते. तर इथं कपडे ठेवायला, सामान वगैरे बॅग ठेवायला डोअर होता, टेबल होतं. त्यानंतर हे वॉशरूम टॉयलेट होतं, 2 in 1 होतं. इथं बेड होता, फॅन होता. फायनली आम्ही गणपतीपुळे देवस्थानला पोचलेलो आहोत. इथून थोडं चालत जायचं आहे. 2 मिनटं अंतरावर मंदिर आहे आपलं. तर आम्ही सकाळी 11 वाजेपर्यंत तिथं पोहोचलो होतो. 11-10 वाजता आम्हाला चावी भेटली. तिथून फ्रेश होऊन आम्ही नाश्ता करून त्यानंतर आतमध्ये गेलेलो आहे पाय पडण्यासाठी. त्यानंतर गणपती बाप्पाचं छानसं असं दर्शन घेतलेलं आहे आम्ही. त्यानंतर दर्शन झाल्यानंतर आम्ही 10 मिनटं तिथं बसलेलो होतो. त्यानंतर बाहेरून आम्ही दोघांची फोटो व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. मस्त असे फोटो काढलेले आहे गणपतीपुळे मंदिरामध्ये. त्याच्या बाहेर येऊन आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे बाहेर आल्यानंतरच आम्ही हे फोटो क्लिक केले आहे दोघांचे पण. अशा पद्धतीने एक फोटोशूट आमच्या दोघांचे पण चालू होते. त्यानंतर फोटोशूट झाल्यानंतर आम्ही गेलेलो आहे आतमध्ये. तिथे आम्ही नाश्ता केलेला. इथे प्रसाद म्हणून मुगाची डाळीची खिचडी, बुंदी आणि लोणचं होतं. तो आम्ही प्रसाद खाल्लेला आहे. त्यानंतर हा मंदिरामागचा भोवतालचा परिसर आहे. एकदम मस्त शांत प्रसन्न वाटत होतं. ऊन पण होतं, पण मागे बीच असल्यामुळं काही वाटत नव्हतं. हा बीच आहे मंदिराची मागची साईड. तर मस्तपैकी असं लाटा उसळत होतं. थंड वातावरण वाटत होतं, शांत पण होतं तेवढंच छान. त्यानंतर आम्ही मागे आलेलो आहे बीचला. तिथं बीचवर असे सगळ्यांसाठी खेळण्यासाठी असे मस्तपैकी हे होते, होडी, बरंच काही होतं खेळण्यासाठी. स्टॉल होते, इकडे नारळाचे स्टॉल पण होते. इथं उंट होता मस्तपैकी, त्याच्यावर पण सवारी चालली होती. पर्यटकांचा मस्त एन्जॉय चाललं होतं आणि त्यांची मजा आम्ही पाहत होतो मस्तपैकी. एका ठिकाणी बसलो होतो. ऊन पडलेलं होतं जास्त. आम्हाला दोघांना पण पाण्याची भीती वाटते, त्यामुळे आम्ही काही गेलेलो नाही पाण्यामध्ये. लांबपासूनच मजा घेतलेली आहे. पर्यटक मस्त एन्जॉय करत होते. लाटा मस्तपैकी उसळत. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत प्राचीन कोकण म्हणून.
400 वर्षापूर्वीची जे कोकणांची जशी हे होती कोकणवाल्यांची परिस्थिती, ती परिस्थिती यामध्ये दाखवलेली आहे. तर तिथे 50 रुपये तिकीट होते आणि फोटो काढण्यासाठी वेगळे चार्ज होते. तर आम्ही फक्त माहिती घेण्यासाठी आतमध्ये गेलेलो होतो. तर मी बाहेर असं शूट केलेलं आहे त्याचं. त्यानंतर छोटासा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. वारली पेंटिंग्सनी घर सजवलेलं आहे मस्तपैकी, मस्त छान वाटत आहे. हे ग्रामदैवत आहे, तिथं पण पूजा केली आम्ही. तर आमच्यासोबत एक गाईड होता. गाईडनी सगळी माहिती सांगितल्यानंतर वरती आम्ही फोटोशूट केलेले आहेत. तर अशा पद्धतीने तिथं फोटोशूट दोघांनी केलेले आहे. त्यानंतर काही कलाकृती होत्या, त्या कलाकृतींसोबत जाऊन आम्ही फोटो काढलेले आहेत मस्तपैकी. ही फळांची पेटी होती भरलेली. त्यानंतर प्राचीन कोकण नमन मंडळ, इथं पण अशा पद्धतीने आमचं गणपतीपुळे दर्शन झालेलं आहे. पर्सन 1500 रुपये. 1500मध्ये खाऊन पिऊन राहून मस्त एन्जॉय केलेली आहे आम्ही ट्रिप ही.